विद्यार्थ्यांनो सप्र नमस्कार. लक्षात घ्या, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि नाशिक महानगरपालिका यांच्या परीक्षा तारखा जाहीर झाल्या आहेत. त्याच अनुषंगाने रिव्हिजन करण्याकरिता आपण सामान्यांच्या आजच्या व्हिडिओमध्ये क्वालिटी असे 50 प्रश्न आपण बघणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. फास्टमध्ये हे प्रश्न आपण सर्व बघणार आहोत. आपला किती अभ्यास झाला हे देखील आजच्या व्हिडिओमधून आपण विद्यार्थी मित्रांनो बघून घेऊ शकता. आणि परीक्षेकरिता कोणतंही मटेरियल हवं असेल तर त्याच्या सर्व डिटेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत. कमी फीमध्ये मटेरियल आम्ही तुम्हाला देणार आहोत, त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा बघून घ्या आणि मटेरियल हवं असेल तर तुम्ही त्या ठिकाणून परचेस करू शकता. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर या ठिकाणी राज्य प्राणी विचारण्यात आला आहे, तर तो आहे ऑप्शन 3 शेकरू. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? जर आपल्याला ऑप्शन रीड करायला वेळ हवा असेल तर व्हिडिओला पॉज करा आणि विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन रीड करा. त्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करू शकता. तर महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 आर्वी. पुढील प्रश्न, राज्यात कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात? तर हे जे सर्वाधिक साठे आहेत ते चंद्रपूर या जिल्ह्यात आढळतात. पुढील प्रश्न, महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे? तर आपला महाराष्ट्र जो आहे त्याचा जो बराचसा भूभाग आहे तो बेसॉल्ट खडकापासून बनलेला आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना ही 1 मे 1960ला झाली आणि हा जो दिवस आहे तो महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. आपण ज्या रिसेंट एक्झाम ज्या बघितला MPSC गटकच्या, तर त्यामध्ये चालू घडामोडी ज्या होतात ना तर त्या एकदम रिसेंट विचारण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे जर आपल्याला चालू घडामोडींचे व्हिडिओ बघायचे असेल रिसेंटवाले तर डेली करंट अफेअर आपलं जे यूट्यूब चॅनल आहे त्यावर जाऊन तुम्ही लेटेस्ट सर्व व्हिडिओ एकदा बघून घ्या. परीक्षेत तुम्हाला त्याचा फायदा होईल. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील पर्यायाने भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते? तर ते जे बंदर आहे ते आहे ऑप्शन 1 मुंबई. यानंतर पुढील प्रश्न बघूयात, नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तर ते आहे ऑप्शन 3 गोंदिया या ठिकाणी. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर लक्षात घ्या, महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र हे ऑप्शन 4 गडचिरोली जिल्ह्यात आढळते. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणतं आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण जे आहे ते आहे जायकवाडी. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? तर महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा या ठिकाणी लांबलेला आहे. पुढील प्रश्न बघतो आहोत, खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी वसलेलं नाही? तर ते जे शहर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1 पंढरपूर. हे जे शहर आहे ते गोदावरी नदीकाठी वसलेलं नाही. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे? तर या ठिकाणी काय विचारलंय? सर्वाधिक कापसाचे क्षेत्र विचारलं आहे. तर तो जो विभाग आहे तो आहे ऑप्शन 2 विदर्भ. यानंतर पुढील प्रश्न, सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? तर महाराष्ट्रात विद्यार्थी मित्रांनो एकूण 36 जिल्हे आहेत. आणि नव्याने तयार झालेला जिल्हा कोणता? तुमच्यासाठी होमवर्क आहे. तर नव्याने तयार झालेला जिल्हा कोणता? खाली कमेंट करा. यानंतर पुढील प्रश्न बघूयात, महाराष्ट्रात कोणते पीक सर्वात जास्त होते? तर महाराष्ट्रात लक्षात घ्या, ज्वारी हे जे पीक आहे ते सर्वात जास्त होते. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? अगदी सोपा प्रश्न आहे. तर महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिक या ठिकाणी भरतो. पुढील प्रश्न, सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सर्वाधिक साखर कारखाने जे आहे ते आहे अहिल्यानगर. आधी अहमदनगर नाव होतं, आता नव्याने जे नाव झालं आहे ते कोणतं आहे? तर अहिल्यानगर. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर सर्वात मोठा जो जिल्हा आहे तो आहे अहिल्यानगर. यानंतर पुढील प्रश्न, मराठवाड्याची राजधानी म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? तर मराठवाड्याची राजधानी म्हणून छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याला ओळखलं जातं. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता? तर सर्वात लहान जो जिल्हा आहे तो आहे ऑप्शन 1 मुंबई शहर. यानंतर पुढील प्रश्न, कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हा जो कर्नाळा किल्ला आहे तो रायगड जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न, ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते?
तर तो जो जिल्हा आहे तो आहे बीड. यानंतर पुढील प्रश्न, रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला आढळत नाही? तर तो जो जिल्हा आहे तो आहे अजिंक्यतारा. पुढील प्रश्न, लोणावळा खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तो जो जिल्हा आहे तो आहे ऑप्शन क्रमांक 1 पुणे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या 8 स्थानांपैकी 5 स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ही जी 5 स्थाने जी आहे ती पुणे जिल्ह्यात आहेत. पुढील प्रश्न, गोदावरी नदीचं उगमस्थान कोठे आहे? तर ते आहे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी. पुढील प्रश्न, कृष्णा वारणा या नदीचे संगमस्थान कोठे आहे? तर ते आहे ऑप्शन क्रमांक 1 हरिपूर या ठिकाणी. विद्यार्थ्यांनो, अजून 25 प्रश्न बघायचे आहेत. त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी क्वेश्चन बँक हवी असेल तर 12,000 प्रश्न फक्त 400 रुपयामध्ये आपण घेऊ शकता. याकरिता ॲप्लिकेशन डाउनलोड करून हा कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. संपूर्ण मटेरियल हे इंग्लिश भाषेत आहेत आणि यामध्ये तुम्हाला नोट्स देखील प्रोव्हाइड केल्या जात आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगची क्वेश्चन बँक 15,000 प्रश्न विथ एक्सप्लेनेशन 400 रुपयामध्ये फक्त मिळत आहे. याच्यात देखील डिटेल तुमच्या स्क्रीनवर आहेत आणि कोर्स परचेस करायचा असेल तर ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्यासोबत चालक, यंत्रचालक, अग्निशामक, फायरमन याकरता मटेरियल हवं असेल तर 2500+ प्रश्न 50+ ऑनलाईन टेस्ट फक्त 240 रुपयामध्ये मिळत आहेत. सर्व मटेरियल तुम्हाला मराठी भाषेत उपलब्ध करून देतो आहे. परचेस करायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण कोर्स परचेस करू शकता. यानंतर पुढील प्रश्न, ताडोबा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? हे जे ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे ते आहे चंद्रपूर या ठिकाणी. पुढील प्रश्न, धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसलं आहे? तर धुळे हे जे शहर आहे ते पांझरा नदीकाठी वसलं आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्याची स्थापना दिन कोणता? तर महाराष्ट्र राज्याचा जो स्थापना दिन आहे तो आहे 1 मे 1960. पुढील प्रश्न, लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? जेवढे प्रश्न बघतो आहोत ना ते सर्व क्वालिटी प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. तर लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर जे आहे ते आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये. आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, जर आपण व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा. आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 500+ लाईक. तर आपण बघत आहात तर एक लाईक करा आणि खालील हाय बटनावर लगेचच क्लिक करा. पुढील प्रश्न, नाशिक जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे? तर नाशिक जिल्ह्यामध्ये लक्षात घ्या, हा जो निफाड आहे तालुका या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्रात चलनी नोटा, पोस्टकार्डे इत्यादी छपाईचे केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर हे जे केंद्र आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4 नाशिक या ठिकाणी. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणतं? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचं जे ठिकाण आहे ते आहे अंबोली. पुढील प्रश्न, राज्यात कोणत्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणावर आढळतात? तर तो जिल्हा कोणता आहे ज्या ठिकाणी चुनखडीच्या खाणी आढळतात? तर तो आहे यवतमाळ जिल्हा. पुढील प्रश्न, महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण जे आहे ते आहे सातारा जिल्ह्यामध्ये. पुढील प्रश्न, माथेरान हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर माथेरान हे थंड हवेचं ठिकाण रायगड जिल्ह्यामध्ये आहे. यानंतर पुढील प्रश्न, पशुधनात महाराष्ट्राचा देशातील क्रमांक कितवा? तर तो आहे 6वा. पुढील प्रश्न, पानझडी वृक्षांची वने कोणत्या विभागात आढळतात? तर ही आढळतात विदर्भामध्ये. पुढील प्रश्न, केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता? तर केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा आहे जळगाव. पुढील प्रश्न, कांद्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा कोणता आहे? तर कांद्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जो जिल्हा आहे तो आहे नाशिक. पुढील प्रश्न, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? तर महाराष्ट्राची उपराजधानी आहे नागपूर. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांची संख्या किती आहे? तर कृषी विद्यापीठ आहेत एकूण 4. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत? तर महाराष्ट्रात एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. त्यांची नावे जर येत असेल तर आपण खाली कमेंट करा. पुढील प्रश्न, कोकण उत्तरेमध्ये डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे कुठपर्यंत पसरला आहे? तर दक्षिणेकडे आहे तेरेखोलची खाडी.
पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? तर तलावांचा जिल्हा जो आहे तो आहे गोंदिया. पुढील प्रश्न, कोरकू ही अनुसूचित जमात कुठे राहते? तर ती राहते मेळघाटमध्ये. पुढील प्रश्न, हळदी उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा कोणता? तर हळदी उत्पादनात अग्रेसर असलेला जो जिल्हा आहे तो आहे सांगली. पुढील प्रश्न, आंब्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा कोणता आहे? तर आंब्याचे सर्वाधिक उत्पादन रत्नागिरी या ठिकाणी होते. पुढील प्रश्न, काजू उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा कोणता आहे? तर तो आहे सिंधुदुर्ग. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्रात अजिंठा एलोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अजिंठा एलोरा लेणी ह्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहेत. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते? तर महाराष्ट्रातील पहिलं विद्यापीठ जे आहे ते आहे मुंबई. तसेच विद्यार्थी मित्रांनो, नाशिक महानगरपालिका याकरता नॉन टेक्निकल तसेच MGP करिता नॉन टेक्निकल मटेरियल हवं असेल तर परचेस करा. 19,000 प्लस प्रश्न आहेत, 300 प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत, फक्त 400 रुपयामध्ये तुम्हाला मिळेल. याच्या सर्व डिटेल आपल्या स्क्रीनवर प्रोव्हाइड केल्या आहेत. फायरमन्स नक्कीच मटेरियल घ्या. त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंगची क्वेश्चन बँक आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंगची क्वेश्चन बँक आहे आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, माहितीचा अधिकार आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम यावर मटेरियल हवं असेल तर 160 रुपयामध्ये आपण घेऊ शकता. नाशिक महानगरपालिकेचं जर नॉन टेक्निकल 400 रुपयाचं मटेरियल घेतलं तर त्यामध्ये हे मटेरियल आपण प्रोव्हाइड करत आहोत. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, हाईप आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जे आपलं दुसरं यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर त्याला देखील सबस्क्राईब करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. थँक्यू.